की बात करेगा वो ही आपके दिल में रहेगा। पहिली मागणी हीच आहे की जनगणना ताबडतोब झाली पाहिजे। अंबडची सभा तुंबड झाली, पण आता जिल्ह्यामध्ये सभा घ्यावे लागतील। पोलिसांना माझं सांगणं आहे, हे गावागावातले जे आहेत गावबंदीचे लावलेले फलक हे ताबडतोब हटवले पाहिजे। हा जो झेंडा आहे पिवळा झेंडा, या झेंड्याला सलाम करून ताकदीनं तुम्ही आम्ही उभं राहू आणि महाराष्ट्रातलं चित्र बदलण्याची ताकद तुमच्या आणि आमच्यामध्ये निर्माण करू। भडकाऊ भाषण नका करू। अरे मी भडकाऊ भाषण केलं? मी आज 1-2 महिने सगळं सहन करतो। भडकाऊ भाषण कधी केलं? हा, समाजामध्ये वितुष्ट लावू नका। कधी लावलं मी? या मंचावरचे भुजबळ साहेबांचा आम्ही सांगू, आमच्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही। मुश्किलों से भागना बहुत आसान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है। लोग झूठ कहते हैं कि बचेंगे तो फिर मिलेंगे, लोग झूठ कहते हैं बचेंगे तो फिर मिलेंगे। अरे हम सब मिलते रहेंगे तो ही बच पाएंगे, मिलते रहेंगे तो ही बच पाएंगे। धन्यवाद। जय हिंद, जय ओबीसी। काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आणि शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची जुगलबंदी ऐकून तुम्हाला हे दोघे जण राजकारणातील जयवीरूच वाटले असतील। मात्र 3 दिवसांमध्येच यांची हीच दोस्ती जमीनदोस्त झाली आहे। याच मंचावरून जिल्ह्यात ओबीसी मेळावे भरवणार अशी ग्वाही देणाऱ्या वडेट्टीवारांनी आज वेगळीच भूमिका जाहीर केली आणि उघडपणे भुजबळांचा विरोध केला। आता त्याचा ओबीसी आंदोलनावर आणि तसाच मराठा आरक्षणावर काय परिणाम होणार यासह अनेक घडामोडींचं सखोल विश्लेषण करण्यासाठी आपण सुरू करूयात तुमच्या हक्काचा प्राईम टाइम। नमस्कार, मी सरिता कौशिक। 0 आवरमध्ये आपलं स्वागत। काही सेकंदांपूर्वी तुम्ही ऐकलेली सगळी वक्तव्य 3 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 नोव्हेंबरची आहेत। स्थळ होतं जालन्यातील अंबड। स्टेजवर लागलेल्या बॅनरवर मधोमध 3 फोटो होते। त्यातही मधोमध होता फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा आणि त्यांच्या दोन्ही बाजूला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार। शिवाय गोपीचंद पडळकर, आशिष देशमुख, महादेव जानकर, प्रकाश शेंडगेसह अनेक ओबीसी नेत्यांचेही फोटो होते। त्यापैकी पंकजा मुंडे सोडल्या तर बहुतेक जण सभेत होते, मंचावरही होते, प्रत्येकाने भाषणही केली। त्यातल्या विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या भाषणांनंतर असं वाटलं होतं की आगामी काळात हे दोन्ही ओबीसी नेते अनेक मंचावर एकत्र दिसतील, त्यांच्यातली एकजूट सरकारसमोर पेच निर्माण करेल। मात्र तसं होताना दिसत नाहीये, कारण वडेट्टीवारांचं आजचं वक्तव्य काल परवा भुजबळांना बळ देण्याची भाषा करणारे आज मात्र वेगळ्याच सुरात होते। ते वक्तव्य काय आहे ते आधी पाहूया। आपला तो विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे। तुम्ही भुजबळा संदर्भातली तुमची जी भूमिका होती, आधी तुम्ही त्यांचं समर्थन करत होता, आता विरोध करताय। विरोधाचं काय नेमकं दबाव आहे की नेमकं काय कारण? नाही, मी विरोध करत नाही। मी टोकाची जी भूमिका मांडली त्याचा माझा विरोध आहे। तुम्ही आपला ओबीसीचा विषय मांडत असताना त्या मर्यादा उल्लंघन न करता मांडलं पाहिजे। तुम्ही 2 समाजामध्ये उभी दरी पडेल अशा प्रकारचं वक्तव्य जर कोणी करत असेल तर त्याला समर्थन देण्याचं काही कारण नाही आणि त्याला फिरून जाण्याचं काही कारण नाही। मी माझ्या वक्तव्यापासून मागे जायचं का? त्यांची भूमिका ती वेगळी आहे, ते सत्ताधारी आहेत, त्यांनी काय भूमिका मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे। मी ओबीसीचा मंच म्हणून, ओबीसीची सभा म्हणून मी गेलेलो आहे। यापुढे मी भुजबळांच्या बरोबर कुठल्याही मंचावर जाणार नाही, कारण विष पेरणं सोपं आहे, ते प्राशन करून उद्या जीव गेला तर कोणाचा, त्याला कोण जबाबदार? यामध्ये एकूणच भूमिका जी आहे ती भूमिका ओबीसीचा हक्क मागत असताना त्याला जे वक्तव्य केलं जात आहे त्यात 2 समाज भिडतील,
दोन समाज भिडवून आम्हाला राज्यकर्त्यांना आनंद मिळवायचा आहे काय? तो आनंद घ्यायचा आहे काय की हक्क प्रश्न सोडवायचे आहेत? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे माझी भूमिका मी मांडलेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या याच वक्तव्यावर होता आपला पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, भुजबळांच्या अति आक्रमक भाषेमुळे वडेट्टीवार नाराज, ओबीसी आंदोलनात फूट पडेल असं वाटतं का? तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची होती, होय किंवा नाही. अंबडच्या सभेत नेत्यांनी भरगच्च असणाऱ्या मंचावरचे इतर नेते नक्की आता कोणाबरोबर हा प्रश्न निर्माण झालाय. वडेट्टीवारांबरोबर की भुजबळांबरोबर? ओबीसी आंदोलनाचे पुढे काय होणार याचा कानोसा घ्यायचा असेल तर त्यांच्या भूमिका समजणे गरजेचे आहे. विजय वडेट्टीवारांची ओबीसी संदर्भातली प्रतिबद्धता ही नक्कीच संशयास्पद आहे, डाऊटफुल आहे. मी तर म्हणेल की सातत्याने कन्फ्युजनमध्ये विजय वडेट्टीवार आपले वक्तव्य देत असतात. ह्या महाराष्ट्राला एक मोठी परंपरा विरोधी पक्षनेत्यांची आहे, पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये वडेट्टीवारांसारखे कन्फ्यूज्ड आणि सातत्याने यू टर्न घेतलेले विरोधी पक्षनेते या महाराष्ट्राने पाहिले नाही. आणि म्हणून प्रतिबद्धता नसल्यामुळे त्यांचं हे संपूर्ण जे वक्तव्य आणि त्याच्यावर झालेला यू टर्न आहे, या नक्कीच त्यांच्या ओबीसी संदर्भाच्या भूमिकेबद्दल ओबीसी बांधवांच्या मनामध्ये संशय नक्कीच निर्माण करतो. ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही ही लढाई लढतो आहे. आम्ही कोणाच्या विरोधामध्ये नाही, परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये जर समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम ओबीसीच्या आंदोलनावर जर भविष्यामध्ये होणार असेल तर अशा प्रकारे कोणी बोलू नये, करू नये. अशा प्रकारचं कोणीही केलेल्या आक्रमक वक्तव्याचं आम्ही आतापर्यंत समर्थन केलं नाही, याच्या पुढे सुद्धा आम्ही करणार नाही. पण याच्या पुढे अशा प्रकारे तेढ निर्माण होणार नाही याची दखल आदरणीय भुजबळ साहेब घेतील अशी मला अपेक्षा. असं काय घडलं की अवघ्या 3 दिवसांमध्ये विजय वडेट्टीवारांनी भुजबळांच्या भूमिकेला थेट विरोध केला? असं काय घडलं की 3 दिवसांपूर्वी खंबीर पाठिंबा देणारे विजय वडेट्टीवार आज विरोधात का उभे राहिले? याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या. त्यातली पहिली चर्चा म्हणजे काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षण संदर्भातील भूमिका. जेव्हापासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू झालंय तेव्हापासून काँग्रेस पक्षानं त्याला पाठिंबा दिला, शिवाय ओबीसींवर बोलणं टाळलं. मात्र विजय वडेट्टीवार हे गेले काही वर्ष ओबीसींचे नेते म्हणून स्थान बनवत आहेत. त्यामुळे त्यांनी मात्र हळूहळू ओबीसी समर्थनाचा सूर तीव्र केला. तसा राज्यातला ओबीसी मतदार नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिलाय. म्हणूनच की काय जो मतदार काँग्रेस सोबत नव्हताच त्याला आपल्या बाजूने करण्याच्या नादात पारंपरिक मराठा मतदार दूर जाण्याची भीती पक्ष नेतृत्वाला वाटली असावी आणि त्यामुळेच पक्ष नेतृत्वानं वडेट्टीवारांना समज दिली का? वडेट्टीवारांनी आज घेतलेल्या भूमिकेत अजून एक शक्यता वाटते, ती म्हणजे काँग्रेसच्या आतील गटातटाचे राजकारण. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे वडेट्टीवारांचे कट्टर विरोधक आणि कुणबी समाजाचे नेते. अशात वडेट्टीवारांनी भुजबळांचा मंच शेअर करणे हे म्हणजे गटाच्या राजकारणात मिळालेलं आयते कोलीत. कारण काहीही असो, आज घडीला तरी ओबीसी नेत्यांमध्ये दरी निर्माण झाल्याचं दिसतंय आणि त्याला कारण ठरतंय विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. आणि त्याच वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ काय म्हणालेत ते पाहूयात. जरांगेने तुम्हाला शिव्या घातल्या नाही, मला शिव्या घालत होते, त्याच्यामुळे मी बोललो. काय तुम्ही काय बोलण्याचं काही कारणच नव्हतं त्याच्यावर, पण ते मला सारखे टार्गेट करत. तर मी काय मराठा समाजाच्या विरुद्ध काही बोलतच नव्हतो. 2 महिने तेच बोलत होते. 14 मीटिंग त्याच्या झाल्या. त्याच्यानंतर मी एक मीटिंग घेतली. तर मी टोकाची भूमिका कुठे घेतली? मला जर वैयक्तिकरित्या जर कोणी हे करत असेल, घाणेरडे मेसेज पाठवत असेल, दमदाटी करत असेल, मीटिंगमध्ये काय तुझा खुट्टा उपटीन अमुक तमुक काहीतरी बोलत असेल, तर मी काय त्याला उत्तर नको देऊ? तर उत्तर मी देणार. आरक्षणात वाटेकरी वाढणार असं म्हणत राज्यातले ओबीसी नेते आक्रमक झालेत. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्थिती निर्माण होत असतानाच विजय वडेट्टीवारांनी भुजबळांच्या भूमिकेचा विरोध केला. फरक हा
की सर्वात जास्त राजकीय नेतृत्व जरी मराठा असलं तरीही मनोज जरांगेच्या समोर ती सर्व मंडळी सध्या शांत बसली आहे. मात्र एक रॅली झाली आणि ओबीसीमध्ये ही दरी निर्माण झाली. त्यामुळे संख्येनं मोठा असणारा जरी ओबीसी समाज असला तरी त्यात संभ्रमही निर्माण होऊ शकतो. समाज नेत्यांच्या गटात वाटल्या जाऊही शकतो. त्यामुळे पुढच्या ओबीसी मेळाव्यात नक्की काय चित्र दिसते, त्यावरून नक्की काय राजकीय आणि सामाजिक पडसाद या संपूर्ण विरोधाचे उमटतील ते कळेल. तूर्तास मात्र वेळ झाली आहे आपल्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, भुजबळांच्या अति आक्रमक भाषेमुळे वडेट्टीवार नाराज, ओबीसी आंदोलनात फूट पडेल असं वाटतं का? बघूया आज सोशल मीडियावर आपल्याला काय प्रतिक्रिया आल्यात. एक्सवरून ईश्वरी सुतार, मराठी माणसांमध्ये मतभेद निर्माण करायचे आणि राजकारणी फायदा घेणार. मराठी तरुणांना नोकरी नाही, महागाईवर कोणी बोलत नाही. एक्सवरून राहुल कासारे, नाराज होते तर सभेला का गेले? सगळे एक आहेत आतून. विरोधी पक्ष नेतेपद एका समाजासाठी नसते. यूट्यूबवरून वैभव बागल, एक करतोय रडल्यागत, एक करतोय मारल्यागत. यूट्यूबवरून मंदार, ज्यांचं पोट भरलेलं आहे त्यांनी लोकांना खेळवत ठेवायचं, हेच तर राजकारण. फेसबुकवरून गुरुप्रसाद बुर्गे, भुजबळांमुळे फक्त ओबीसी नाही तर त्यांच्या निकटवर्तीयांमध्येही फूट पडू शकते. भुजबळांनी मराठ्यांबाबत आग उकणे बंद करावे. फेसबुकवरून संजय मोरे, फूट पडणार फक्त नेते मंडळीत, बाकी ओबीसी बांधव, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे याच मताचा आहे. फेसबुकवरून आशिष बनकर, पक्षाने विभक्त असतील परंतु ओबीसीच्या अधिकारांचे संरक्षण यासाठी एकत्र आहेत. सामान्य ओबीसी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. इंस्टाग्रामवरून योगेश खापरे, हे साहेब नेहमीच पलटी मारतात. इंस्टाग्रामवरून बापू खेतमाळी, ते करामती काकांना भेटल्यावर नाराज झाले, तोपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडत होते सभेत, असल्या बदलांना ओबीसी भीक घालत नाही. इंस्टाग्रामवरून विजय चव्हाण, घटनात्मक पदावर राहून एका समाजाची बाजू घेऊन भुजबळांनी घेतलेल्या शपथेचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण पाहिलं. आता वेळ आहे गेस्ट सेंटरला जाण्याची. त्यासाठी आपल्या सोबत आहे अंबडमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मंचावर असलेले नेते प्रकाश शेंडगे. त्यांच्याकडून जाणून घेऊयात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचं आता काय होणार. प्रकाशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आज एकंदरीत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर ओबीसी आंदोलनामध्ये दरी पडली का हा प्रश्न मनात येतोय. काय सांगाल? नमस्कार. वास्तविक पाहता अंबडची जी सभा झालेली आहे ती सभा या महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या इतिहासातली एक सगळ्यात मोठी सभा झालेली आहे. आणि या सभेनंतर महाराष्ट्रातल्या ह्या ओबीसी आंदोलन जे आहे याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा, देशाचा आणि सरकारचा बदललेला आहे. आता ह्या सभेमध्ये जी काय भाषणं झाली, वडेट्टीवार साहेबांची झाली, त्यानंतर भुजबळ साहेबांची झाली, आमच्या सगळ्यांच्या नेत्यांची झालेली आहेत आणि काही नेत्यांनी आक्रमक भाषणं सुद्धा केलेली आहेत काय. आणि अशा सभांच्या मध्ये आक्रमक भाषणं ही होणारच आहेत काय. आता भुजबळ साहेबांच्या भाषणाचं आपण जर पाहिलं तर भुजबळ साहेबांच्या भाषणाचे पाहिलं तर त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, एक तर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जी सरकारची भूमिका आहे ती त्यांचीच भूमिका आहे. ती सगळ्यांची भूमिका आहे की मराठा समाजाला 50% वरती जे त्यांचं गेलेलं आरक्षण कोर्टामध्ये आहे ते त्यांना मिळावं, ही भूमिका सगळ्यांचीच आहे. फक्त हे सरसकट कुणबी दाखले देऊ नये हा मेन गाभा सगळ्यांचा. प्रकाशजी, आता प्रश्न, सगळ्यांनीच ती सभा पाहिली मात्र त्यांच्या भाषणामुळे वितुष्ट निर्माण होत आहे असं सांगून विजय वडेट्टीवारांचं आजचं भाष्य आहे. तुम्हाला माझा प्रश्न हा होता की त्या मंचावर, भरगच्च मंचावर जी नेते मंडळी होती त्यात आता दरी निर्माण होते का?
नाही तेच मी सांगतोय की भुजबळ साहेबांचं जे काय भाषण जे आहे त्यातले 2-3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, एक तर आरक्षणाविषयी म्हणाले की ओबीसी आरक्षण धक्का लागता कामा नये, दुसरा विषय मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली, आणि त्यातल्या त्यात ज्या भाषेवरती वडेट्टीवार साहेबांचं आक्षेप असाचं कारण जे आहे ते म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या जे काही जरांगे पाटलांच्यावरती त्यांनी जे टीका केलेली आहे, कारण ह्याला पार्श्वभूमी आहे की भुजबळ साहेबांना सुद्धा अतिशय खालच्या लेवलची टीका सुद्धा या जरांगे पाटलांच्या अनेक सभांच्यावर झालेली आहे आणि ती त्यांनी सहन केलेली आहे. आणि शेवटी भुजबळ साहेब हा सुद्धा एक माणूस आहे आणि त्याचा सुद्धा आत्मसन्मान हा सगळ्यांनी ठेवला पाहिजे ना. आमच्यासारखे नेते सभेमध्ये कुठल्याही नेत्यावरती काही तोडसूक घेणार आणि त्या नेत्याने काहीच बोलायचं नाही हे बरोबर नाही, कारण तो मंत्री आहे म्हणून त्याने ग बसायचं का. पण मग हे सगळं खरं तर विजय वडेट्टीवार हे सुद्धा पब्लिक लाईफ मध्ये आहे, त्यांना सुद्धा हे नक्कीच तुम्ही जे म्हणता ते दिसत असेल. मग तुम्हाला असं वाटतं का की पक्षाचा कुठंतरी त्यांच्यावर दबाव आला, सत्ताधारी आणि विरोधक हा राजकीय दबाव आहे त्यामुळे त्यांना ही भूमिका घ्यावी लागली का? या सभेमध्ये सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आम्ही बोललो होतं. काही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केला की ही ओबीसीची न्याय हक्काची लढाईची सभा आहे, ह्याच्यामध्ये ओबीसीच्या हक्काचं सगळ्यांनी बोललं पाहिजे म्हणून. आणि त्यामुळं अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका असू शकतात, पण त्याच्यामुळं आज वडेट्टीवारांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचं काय हे होणं असं मुळीच नाही. ओबीसी आरक्षणात धक्का लागू नये हे सर्वसामान्य ओबीसीची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही सगळे म्हणून एकत्र आहेत. एखाद्या वाक्याविषयी मतभेद असू शकतील, पण आपण विजय वडेट्टीवारांना भेटणार आहात का? काही सुद्धा हे होणार नाही. आम्ही सगळे नेते त्यात एकच आहेत. मी आज प्रयत्न केला होता, पण आज विजय वडेट्टीवार साहेब आज चंद्रपूरला असल्यामुळं मी आज त्यांना भेटू शकलो नाही. ते उद्या येणार आहेत, मी त्यांना नक्कीच भेटेन आणि त्यांची भूमिका जी आहे ती आम्ही समजून, कारण आम्ही सगळे नेते मंडळी जे आहे ते एकत्रितपणे ह्या सगळ्या संकटाला जे आहे ते तोंड देणं अतिशय आवश्यक आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भुजबळ साहेबांशी आपला संपर्क झाला का? त्यांचं काय म्हणणं आहे? हो, मी भुजबळ साहेबांशी माझी चर्चा झाली. भुजबळ साहेबांनी मी सांगितलं की जे काय आता झालेलं आहे मी वडेट्टीवार साहेबांना बोलतो, कारण आपल्या नेत्यांच्या मध्ये जे आहे ना एक वाक्यता असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पक्षीय भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, पण आता वडेट्टीवार साहेब काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. राहुल गांधी साहेबांनी सुद्धा ओबीसीची भूमिका घेतलेली आहे. आता ही जातनिहाय जनगणना वगैरे ओबीसीच्या बाकी सगळ्या ज्या अपॉइंटमेंट हे सगळे विषय जे आहेत ना आता काँग्रेस पक्षाच्या अजेंडावर आहेत. आणि कर्नाटकची निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये ओबीसी फॅक्टर जो आहे ते ओबीसी फॅक्टरमुळेच काँग्रेस जे आहे त्या कर्नाटकमध्ये सत्तेवर येऊ शकली. आणि त्यामुळं ओबीसी ह्या प्रश्नाकडे जो आहे राजकीयदृष्ट्या न पाहता ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणं ह्या गरीब जमाती आहेत, भयभीत झालेला आहे, आंदोलन झालेलं आहे, आमदारांची घरे पेटवलेली आहेत. आणि म्हणून हा मेळावा आम्ही घेतला की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एक संघपणे ह्या समाजाला आश्वासित करणे आम्ही सगळे पण तुमच्यासोबत आहेत, तुमच्या आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लागू देणार नाही हे सांगण्याची ही सभा होती. खरं तर कुठंतरी जो ओबीसी समाज आहे आजच्या या वक्तव्यामुळे त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल का? नाही, कसं आहे नेत्यांच्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये अनेक वेळा मतभेद होत असतात, पण त्याच्यामुळे आंदोलनाला कुठं झळ पोसेल असं मला काय वाटत नाही. आणि जनता हे एकसंघ आहे. जनतेचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या गोरगरिबांच्या आरक्षणात धक्का लागू नये, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. त्यांचं ईडब्ल्यूसी आरक्षण जे आता सध्या मिळते मराठा समाजाला आता आरक्षण आहे का? आता आहे, तर ते ईडब्ल्यूसी आरक्षण आहे, 8.5% त्यांना मिळालेलं आहे. आणखीनच हवं असेल तर त्याने वाढवून घ्यावं, त्यासाठी आंदोलन करावं. या सगळ्या ज्या भूमिका आमच्या ज्या आहेत त्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी सगळी मंडळी जी पक्षाची त्या ठिकाणी आली होती. एकंदरीत इतर जी नेते मंडळी त्या दिवशी तुमच्या मंचावर होते त्या सगळ्यांशी आजच्या पार्श्वभूमीवर काही बोलणं झालं का? तसं ह्या घटनेकडे मी फारसं काय गांभीर्याने घेत नाहीये, कारण
मूळ मुद्दा जो आहे की वडेट्टीवारांचं मूळ जे आहे की ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता कामा नये ही त्यांची मूळ भूमिका वडेट्टीवार साहेबांनी सोडलेली नाहीये. त्याचप्रमाणे भुजबळ साहेबांनी सुद्धा सोडलेली नाहीये आणि आम्ही सुद्धा कोणी सोडलेली नाहीये. कारण जो मूळ गाभा जो आहे तो जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत किरकोळ कारणावरून मतभेद असू शकतात आणि होऊ शकतात. नक्कीच प्रकाशजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. खरं तर आता वेळ आहे आपल्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची. मात्र त्याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेच्या महाराष्ट्र दौऱ्याची अपडेट पाहूया. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका आज वेगळ्याच वळणावर होता. ग्रामीण भागातून आजवर सुरू असलेला हा दौरा आज आता महानगराच्या वेशीवर पोहोचला. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक अभ्यासकांना उत्सुकता होती की शहरांमध्ये नक्की काय प्रतिसाद मिळतो मनोज जरांगे पाटलांना. मात्र या महानगरांमध्येही त्यांच्या सभांना चांगलीच गर्दी होताना दिसते. आजही त्यांच्या सभा पार पडल्या. त्याची सुरुवात पुण्यातील खराडीतून झाली आणि शेवट ठाण्यातील कल्याणमध्ये होणार. जरांगे पाटील आता थेट पोहोचत आहेत मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रात. याच सभेच्या स्वागतासाठी शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बॅनर्सही लावलेत. त्याच बॅनर्सवर खासदार श्रीकांत शिंदेंचाही फोटो दिसतोय. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मात्र लेखी टाइम बॉन्डच घेणार असे आजच्या सभेत जरांगे पाटलांनी नमूद केले. इतकंच नाही तर आता छगन भुजबळांना व्यक्ती म्हणूनही आपला विरोध असेल असा हल्ला बोल मनोज जरांगेंनी केला. तर तिथेच देर आये पर दुरुस्त आहे असं म्हणत वडेट्टीवारांच्या भूमिकेचं जरांगे पाटलांनी स्वागत केलंय. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रत्येक बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. मात्र तुर्तास पाहुयात आजचा आपला पहिला पोल. आजचा आपला पहिला प्रश्न होता, भुजबळांच्या अतिआक्रमक भाषेमुळे वडेट्टीवार नाराज, ओबीसी आंदोलनात फूट पडेल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 8,000 मतं. 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 77% होय म्हटलंय, 23% नाही. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. एक्सवर 68% लोकांनी होय म्हटलंय, 32% नाही. त्यामुळे आजच्या वडेट्टीवारांच्या नाराजीमुळे ओबीसी आंदोलनात फूट पडू शकेल असा वाटणाऱ्यांचा आकडा हा मोठा आहे. 2 मोठ्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे ते वरवर पाहता कितीही रॅन्डम वाटत असलं तरी त्यामागे काहीतरी प्लॅन असावा अशी शंका जाणकार व्यक्त करतायत. फक्त तो प्लॅन कोणाचा आहे हा कळीचा मुद्दा आहे. भुजबळांनी अंबडच्या सभेत अंगुली निर्देश केला तो शरद पवार गटाकडे. मराठा मतदार आपल्या गटासोबत टिकून राहावा असं सर्वच राजकीय पक्षांना वाटत असेल. त्यात आता तर शरद पवार आणि भुजबळ ज्या दादा गटात आहेत तिथं तर मतांची थेट रस्सीखेचच आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं आणि मुख्यमंत्री असेपर्यंत ते टिकवलं हे जेवढं सांगण्याचा प्रयत्न भाजप करतंय तेवढाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना विलन म्हणून रंगवण्याचा प्रयत्न सुद्धा दुसरीकडे एक विरोधी लॉबी करते. त्यामुळे ओबीसी आंदोलनाच्या पाठीमागे नक्की कुठला राजकीय नेता आहे ही चर्चा पण तेवढीच रंगते. या सगळ्यात ओबीसी समाजाचा आवाज, राज्यातील ओबीसींचे सर्वात मोठे नेते म्हणून आपली प्रतिमा पुढे आणण्यात छगन भुजबळ यशस्वी ठरले आहेत. नक्की पुढे काय होईल? मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही म्हणणारे राज ठाकरे खरे निघतील की आरक्षण मिळेल हा विश्वास असणारे मनोज जरांगे, की मग ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही म्हणणारे भुजबळ?
उत्तर खरंच लवकर कळेल की मुद्दा निवडणुकीपर्यंत तापत राहील, मग आपोआप शांत होईल पुढच्या निवडणुकीपर्यंत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.